11 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शेतकरी संबंधित 4 निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या 4 निर्णयाचा शेतकऱ्यांना नेमका काय लाभ थोडक्यात पाहू. नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी 4 निर्णय घेण्यात आले. पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे भूसंपादन भरपाई. भूसंपादन भरपाईचा मोबदला उशिरा दिल्यास द्याव्या लागणाऱ्या व्याजात सुधारणा करण्यात येणार आहे. म्हणजे सरकारकडून एखाद्या शेतकऱ्याची जमीन संपादन केली असेल तर हा मोबदला शेतकऱ्याला वेळेवर मिळाला नाही तर त्याला आता हा मोबदला जास्त व्याजासह मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी विभागाला बळकटीकरण. कृषी विभागातील संचालक सहसंचालकासह 4 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यात कृषी अभियांत्रिकी, ॲग्रिस्टॅक आणि सांख्यिकी यांचा समावेश आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा म्हणजे सरकारकडून येणाऱ्या योजना या प्रभावीपणे राबवता येणार आहेत. बस इतकाच फायदा आहे. तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे साखर कारखान्याला कर्ज मंजुरी. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याला NCDC कडून 18 कोटी रुपयाच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा म्हणजे त्या कारखान्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्या कारखान्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष फायदा होणार आहे, प्रत्यक्ष तर काही होणारच नाही. चौथा आणि शेवटचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्कात सूट. याचा शेतकऱ्यांना फायदा असा होणार आहे की ऊर्जा प्रकल्पासाठी जे शेतकरी जमीन देतील त्यांचा मुद्रांक शुल्क कमी करण्यात येणार आहे. बस एवढाच लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या 4 निर्णयाबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.